मंडळी, कोकणात येणारे परप्रांतीयांचे लोंढे जर आत्ताच थांबवले नाहीत तर भविष्यात स्थानिक कोकणी माणसांचे रोजगार आणि व्यवसाय देखील हे परप्रांतीय काबीज करतील आणि हे व्हायला नको असेल तर कोकणात होणाऱ्या विकास कामांमध्ये कोकणातील तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणे अत्यावश्यक आहे। त्याचसोबत कोकणातील लहान मोठे व्यवसाय हे फक्त कोकणी माणसाच्या ताब्यात असायला हवेत आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कोकणातील आपली तरुणाई कोकणात राहून इकडचे लहान मोठे व्यवसाय स्वतःच्या ताब्यात ठेवेल। गाववाल्यांनो नमस्कार, मी असे तुमचं मुंबईचो भावाश्री आणि स्वागत असा तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर मागच्या 2-3 व्हिडिओ मधून मी तुमका सांगले माझा जन्म जो होतो मुंबईचो, आम्ही लहानाचो मोठो मुंबईत झाले, माझा शिक्षण मुंबईत झाला आणि माझा जो काही छोटोसो व्यवसाय धंदो तो पण मी मुंबईतच रवान करते। मुंबईत राहत असल्यामुळे सगळीकडसून निघलेले जे लोक असत ते माझ्या मित्रमंडळीमध्ये असत। मग यूपी वाले असत, बिहारी असत, गुजराती असत, मारवाडी असत, मद्रासी असत, बंगाली असत, पंजाबी असत, सिंधी असत आणि खैसून इल्ले सगळे माझ्या मित्रमंडळीमध्ये असत आणि माझ्याकडे काम करणारे जे पोरगे असत, जिल्गे असत त्यांच्यामध्ये पण हे परप्रांतीय असत। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ असा तो कोणत्या पण एका विशिष्ट लोकांका डोळ्यासमोर ठेवून मी बनवत नाही, पण कोकणात ह्या जा काही चालला ना त्याच्याकडे बघून डोळे झापण करून चालणार नाही, म्हणून आजचा यो व्हिडिओ मी बनवतोय। तर झाला काय, भात कापणीच्या कामासाठी गेले गावी आणि काम पूर्ण झाल्यावर मी आणि माझा भाव कणकवली किलो तालुक्यात आमच्या काय तर मुंबईत परतताना जी छोटी मोठी बारीक सारी खरेदी असतात, खाज्याची पाकिटा घ्यायची असतात, सुट्टा घ्यायची असतात, कोकमा घ्यायची असतात किंवा आणखी जे काही बारीक सारी खाऊचे गोष्टी घ्यायची असतात ते घेऊसाठी आम्ही कणकवलीत आमच्या तालुक्यात इल्लो आणि खरेदी करून झाल्यानंतर आम्ही परत घराकडे पाठी जाई होतो तेव्हा माझ्या भावाचो एक मित्र त्याका वाटेत गावलो आणि त्यांच्या दोघांमध्ये जो संभाषण झाला ना त्या मी तुमका सांगतोय। तर विषय असो असा की माझा जो भाव तो गवंडी काम करता, म्हणजे गावाकडे आपल्या कोकणामध्ये जे चिरे लावायचा काम असता तो करता आणि त्याच्यासोबत इतर जी काही गवंड्याची काम असतात ती तो करता आणि त्याचा जो कोण मित्र त्याका भेटलो होतो तर त्यांच्या दोघांच्या ज्या संभाषणावरून बोलण्यावरून जे काही चर्चा सुरू होती त्याच्यावरून माझ्या असा लक्षात दिला की तो समोरचा माणूस फॅब्रिकेशनचा काम करतात। फॅब्रिकेशन म्हणजे काय की आपल्या घराच्या खिडकीसाठी आपण जे ग्रिला बनवतो किंवा लोखंडाची गेटा बनवतो किंवा आपल्या शिडीक हात धरून जी रेलिंग बनवतो त्या सगळा काम म्हणजे फॅब्रिकेशनचा काम। तर त्या दोघांच्या या संभाषणावरून जी चर्चा त्यांची चालली होती त्याच्यावरून माझ्या लक्षात दिला की त्याचा जो मित्र तो फॅब्रिकेटर असा फॅब्रिकेशनचा तो काम करता। तर दोन मित्र जर वाटेत गावले तर आपण एकमेकाची चौकशी करतो, विचारपूस करतो की भावाशी कसो असं, काय करतं, सध्या काय चालला। तसाच माझ्या भावाशी त्याला विचारलं भावाशी कसो असं, काय चालला, धंदो कसो चाललो हा तुझो, आणि या त्याच्या प्रश्नावर माका या व्हिडिओचा विषय हातात गावलो। तर त्याच्या या प्रश्नावर त्याचं उत्तर असं होतं की भावाशी 4 ठिकाणी जाऊन गेलंय, 4 ठिकाणी काम नक्की झाला, पण आपल्या पाठीमागे हे भैये आपल्या पार्टीकडे जातात, आपल्यापेक्षा 1000-2000 रुपये कमी सांगतात आणि आपल्या गावलेला काम जा तर आपणा गावत नाही तर त्यांका गावता। तर आता हे जे काही आहे ना हे मी माझ्या मनाचं रचून सांगत नाहीये, कोकणात राहणाऱ्या त्या 2 स्थानिक कोकणी माणसांची ग्राउंड झिरो वरची जी परिस्थिती मी याची देही याची डोळा पाहिली अनुभवली ती तुम्हाला सांगतोय। पण आपल्या स्थानिक कोकणी माणसावर ही वेळ येण्याची ही परिस्थिती येण्याची कारण काय असत तर याचा मूळ आपला भूतकाळात गावता। आपल्या बापाशीन आपल्या आजान आणि आपल्या पंजान आपल्यासाठी जे जमिनी राखून ठेवलेले होते ते खैतरी आपल्या अज्ञानान, भोळेपणान, अजाणतेपणान आणि स्वार्थी विचारानं आपल्याकडून विकले गेले आणि त्या विकले गेलेल्या जमिनींवर आज बिल्डिंगी उभे राहिली आहेत। या जमिनींवर ज्यांनी कोणी बिल्डिंगी बांधलेल्या असतात तो जो विकासक असतात किंवा तो जो डेव्हलपर असतात तो काय ते बिल्डिंगी पोटावरतून घेऊन जातलो नाही, त्यांनी गुंतवलेलो पैसो त्याच्यातून त्याला परत मिळवचो असा आणि त्याच्यावर त्याला नफो पण मिळवचो असा, म्हणून तो आता या बिल्डिंगीत असलेली घरा, गाळे, दुकाना विकूक काढतलो। आणि ही घरा, गाळे, दुकाना कोण विकत घेतात तर मुंबई सारख्या शहरातून इलेले जे व्यापारी असतात ते लोक ही घरा, गाळे, दुकाना विकत घेतात। मुंबई सारख्या शहरातून येणारे हे जे व्यापारी असतात ते कोण असतात ते तुम्हाला माहित असा, आणि जेव्हा हे व्यापारी आपल्या प्रांतातून आपल्या कोकणात व्यापार करू, उद्योगधंदो करू येतले किंवा महाराष्ट्रातल्या खैच्या कानाकोपऱ्यात हे जेव्हा धंदो उद्योग करू जातात तेव्हा ते थैल्या स्थानिक कोकणी माणसात किंवा थैल्या स्थानिक मराठी माणसाक कामावर ठेवून रोजगार देत नाही, तर ते त्यांची माणसासोबत घेऊन येतात आणि त्यांच्या दुकानात, त्यांच्या गाड्यावर त्यांच्या स्वतःच्या माणसाक कामात ठेवतात। त्यामुळे आतापासूनच आपल्याला ही खोटी आशा बाळगायला नको की कोकणात झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामध्ये उद्या मोठे दुकानदार आणि व्यापारी येतील आणि त्यांच्याकडे आपल्याला रोजगार आणि नोकऱ्या मिळतील। तर मग प्रश्न असो असा की कोकणातल्या स्थानिक माणसांनी याच्या पुढे करायचा काय, तर सगळ्यात आधी कोकणातल्या स्थानिक माणसांचा करू होया तर ह्या की याच्या पुढे सुईच्या नोका एवढी पण जमीन परप्रांतीयांका काय तर कोणाकच विकत देऊची नाही।
आणि दुसरा काम जर आपण करूक वया तर असा की नोकरीची मानसिकता सोडून बाहेरचे लोक जे आपल्या कोकणात येऊन बारीक सारीक व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात, बचत करतात, तर तेच बारीक सारीक व्यवसाय आपण आपल्या ताब्यात घेऊन त्या व्यवसायातून आपली प्रगती करून आपलो उत्कर्ष आपण स्वतःच करून घेऊ वयो आपण स्वतःच करून घेऊ शकतो. मुळात शहरीकरण, रिअल इस्टेट आणि इंडस्ट्रियलायझेशन हे कोकण सारख्या निसर्ग संपन्न आणि इको सेन्सिटिव्ह प्रदेशामध्ये जर वाढीस लागले तर आज मुंबईची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती कोकणाची होऊ शकते. आपल्या सर्वांना अनुभवावरून माहित आहे की मुंबईची हवा आज श्वास घेण्यायोग्य राहिलेली नाहीये. मुंबई ही माणसांच्या गर्दीने ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे आणि ही परिस्थिती, ही वेळ जर आपल्याला आपल्या कोकणावर येऊ द्यायची नसेल तर कोकणातल्या आपल्या जमिनी आपल्याला राखायलाच हव्यात. कोकणातली आपली जी भातशेती आहे त्या भातशेतीची लागवड भातशेतीच्या हंगामामध्ये आपल्याला करायला हवी. कोकणातल्या आपल्या ज्या ओस पडलेल्या जमिनी आहेत त्या जमिनींवर बागायती शेती फुलवून कोकणातील निसर्गाला आणि कोकणाच्या वातावरणाला मानवणारा शाश्वत विकास आपल्याला करायला हवा. तरच कोकणातील स्थानिक माणसाचं अस्तित्व आणि ओघानेच कोकणाचं अस्तित्व कायम टिकून राहील. मित्रांनो, आपल्या नंतरच्या पिढीला भविष्यात जर कधी कोरोना सारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं, रवळनाथाच्या कृपेने असं काही होऊ नये, पण जर कधी सामोरं जावं लागलं तर कोकणातील आपल्या गावी असलेल्या भात शेतीवर 4 गोटे पेरून त्यातून मिळालेल्या तांदळाची पेज करून आपल्या पोरांचा आणि स्वतःचा ते सांभाळ करू शकतील. याकरिता तरी आपण आज आपल्या कोकणातल्या जमिनी राखायला हव्यात. मित्रांनो, जाता जाता या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा एकच विनंती करेन की आपण सर्वांनी या नवीन वर्षामध्ये एक संकल्प घेऊया. कोकणातल्या आपल्या वडिलोपार्जित जमिनी राखूया. कोकणच्या निसर्गाला मानवणारा, कोकणच्या वातावरणाला मानवणारा आणि कोकणच्या लाल मातीला मानवणारा, कोकणच्या स्थानिक कोकणी माणसांच्या राहणीमानाला मानवणारा शाश्वत विकास आपण सर्वांनी मिळून घडवून आणूया. या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी इथेच थांबेन. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत आपली काळजी घ्या, हसत रहा, आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण.